नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना भाग 4 बघणार आहोत। आपण या अगोदर 3 भाग कव्हर केलेले आहेत। आपण आपल्या YouTube चॅनलवरती इतिहास आणि राज्यघटना या दोघं विषयांची प्रश्न उत्तराची सिरीज चालू केलेली आहे, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। चला आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरुवात करू। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून द्या आणि शेअर करून द्या। तर बघा, पहिला प्रश्नाला सुरुवात करू आपण। पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील कमाल अंतर किती असू शकते? तर याचे उत्तर आहे 6 महिने। यानंतर दुसरा प्रश्न बघा, 124वा संविधान सुधारणा विधेयक कोणाशी संबंधित आहे? तर EWS आरक्षण 108वा सुधारणा। 3 नंबर बघा, संविधानाचा अनुच्छेद 143 कोणाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपतीची सुप्रीम कोर्टचा सल्ला घेऊ शकतात। 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात। आणि 4 नंबरचा प्रश्न बघा, जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 कोणत्या तारखेला सादर करण्यात आला? ऑगस्ट 2019 मध्ये। 5 नंबर बघा, भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद कोण राहिलेले आहेत? तर पवन कुमार चामलिंग सिक्कीमचे सलग 24 वर्षे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत। यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, 2015 मध्ये कोणत्या संविधान सुधारणा कायद्याअंतर्गत भारत व बांगलादेश यांच्या जमिनीची अदलाबदल झाली? तर 100वा संविधान सुधारणा कायदा। बघा, याला आपण काय म्हणू शकतो? घटना दुरुस्ती कायदा म्हणू शकतो आपण त्याला। सुधारणा कायदा म्हणजे घटना दुरुस्ती कायदा, आपण त्याला घटना दुरुस्ती कायदा म्हणू शकतो। 100वी घटना दुरुस्तीनुसार असं आपण म्हणू शकतो। यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा, 69वी घटना दुरुस्ती कायदा 1991 कोणाशी संबंधित आहे? तर दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता आणि विधानसभा आणि 7 सदस्यीय मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित हा 69वी घटना दुरुस्ती आहे। 8 नंबर बघा, नवीन पटनायक किती वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री झाले? 5 वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री झाले 2000 पासून। 9 नंबरचा प्रश्न, संपत्तीचा अधिकार कोणत्या संविधान सुधारणा कायद्यामुळे हटविण्यात आला? 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार संपत्तीचा कायदा वगळण्यात आलेला आहे। 10 नंबरचा प्रश्न, कोकणी कोणत्या राज्यात बोलली जाते? तर गोवा राज्यात। अनुच्छेद 243C कोणाशी संबंधित आहे? पंचायत राज रचनेशी संबंधित आहे। 12 नंबर बघा, 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। याचे उत्तर आहे। यानंतर 13 नंबरचा प्रश्न बघा, अनुच्छेद 161 अंतर्गत क्षमादानाचा अधिकार कोणाकडे आहे? तर योग्य उत्तर आहे राज्यपाल। यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा, 14 नंबरचा प्रश्न, राज्याचे मंत्रिमंडळ कोणाप्रती जबाबदार असते? विधानसभा प्रती। यानंतर 15 नंबरचे बघा, लोकायुक्ताची नियुक्ती कोणत्या कार्यासाठी केली जाते? बघा, मंत्र्यांवर, अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तक्रारीची नोंदणी व चौकशीसाठी लोकायुक्ताची नोंदणी केली जाते किंवा नियुक्ती केली जाते। आणि त्यानंतर 16 नंबर प्रश्न बघा, भारतात 2 वेळा कार्यवाहक पंतप्रधान कोण होते? गुलझारीलाल नंदा। 17 नंबर बघा, राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? याचे उत्तर आहे आयर्लंड। 18 नंबरचा प्रश्न, संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या सुधारणा कायद्याने जोडले गेलेले आहेत? तर 42वी घटना दुरुस्ती 1976चा कायदा। महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे 3 शब्द जोडण्यात आलेले आहेत। 19 नंबरचा प्रश्न बघा, विधी समोर समता ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर याचे उत्तर आहे ब्रिटन। यानंतर 20 नंबरचा प्रश्न, अनुच्छेद 43B कोणाशी संबंधित आहेत? तर सहकारी समितींना प्रोत्साहन देणे। 21 नंबरचा प्रश्न बघा,
61वा घटनादुरुस्ती सुधारणा कायदा कोणाशी संबंधित आहे? तर बघा याचे उत्तर आहे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. 61वी घटनादुरुस्ती कायदा लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 22 नंबरच्या बघा अनुच्छेद 40 कोणाशी संबंधित आहेत? तर ग्रामपंचायतीशी संबंधित आहेत अनुच्छेद 40. अनुच्छेद याचा अर्थ काय? कलम. लक्षात ठेवायचा. 23 नंबर बघा गोवा भारतीय संघात कोणत्या संविधान सुधारणा कायद्याद्वारे समाविष्ट करण्यात आले? म्हणजे काय? कोणत्या घटनादुरुस्तीनुसार गोवा संघराज्यात समाविष्ट करण्यात आले? तर 56वी घटनादुरुस्तीनुसार 1987 यानुसार गोवा राज्य संघात समाविष्ट करण्यात आलेले आहे. 24 नंबर बघा मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतं? तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. 25 नंबर 17वी लोकसभा निवडणूक 2019 किती टप्प्यात पार पडली? 7 टप्प्यात. हा चालू घडामोडीचा प्रश्न याच्यामध्ये आलेला होता. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 रोजी. 27 नंबर बघा भारतीय निवडणुकीत फर्स्ट पास्ट द पोस्ट प्रणाली कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ब्रिटन देशाकडून घेण्यात आलेली आहे. यानंतर 28 नंबरचा प्रश्न कोण विधेयक मनी बिल आहे हे घोषित करतो? बघा लोकसभा अध्यक्ष. याचे उत्तर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पण IMP व्हेरी IMP. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न बघा भारतात मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयापर्यंत. 30 नंबर बघा संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 31 नंबर बघा राज्याच्या धोरण निर्देशक तत्त्वांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? आयर्लंडकडून. भारताचे 46वे मुख्य न्यायाधीश कोण होते? रंजन गोगोई. 33 नंबरचा बघा प्रांतीय स्वायत्ततेची संकल्पना कोणत्या कायद्याअंतर्गत घेतली आहे? भारत सरकार अधिनियम 1935 नुसार घेण्यात आलेलं आहे. यानंतर 34 नंबरचा प्रश्न समता स्वातंत्र्य आणि बंधुता संकल्पना कोणत्या क्रांतीतून घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रेंच क्रांतीकडून. 35 बघा जीवनाचे अधिकार कोणत्या अनुच्छेदांतर्गत आहेत? अनुच्छेद 21 म्हणजे कलम 21. 36 नंबर बघा द्विदलीय राजकीय प्रणाली कोणत्या देशात आहेत? अमेरिका आणि इंग्लंड. 34 नंबर बघा कोणत्या प्रणालीत सत्ता केंद्र सरकार आणि घटक राज्यांमध्ये विभागली जाते? संघात्मक व्यवस्थामध्ये. हे बघा आपला भारत काय संघात्मक व्यवस्था आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्य असे 2 प्रणालीमध्ये विभागले गेलेलं आहे. यानंतर 38 नंबरचा प्रश्न बघा निवडणुकीदरम्यान एखाद्या उमेदवार चुकीचे वर्तन करत असेल तर निवडणूक आयोग कोणत्या प्रक्रियेचे पालन करतो? तर आचारसंहिता या प्रक्रियेचे पालन करतो. संघात्मक व्यवस्थेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? कॅनडा या देशाकडून. 40 नंबर बघा जगातील पहिली पाण्याखाली कॅबिनेट बैठक कोणत्या देशात झाली? मालदीव. ऑक्टोबर 2009 मध्ये झाली होती. यानंतर 41 नंबरचा प्रश्न 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुनील अरोरा हे होते. आणि आताचे कोण आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहेत. तेलंगणा भारताचे कितवे राज्य बनले? 29वे राज्य. आणि आता 28 घटक राज्य आहेत. 8 केंद्रशासित प्रदेश आहेत सध्याला आणि 28 घटक राज्य हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. 22 जुलै 1947 रोजी काय घडले? भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता. 44 नंबर बघा मूलभूत हक्कांतर्गत भारतात कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते? 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना. 45 बघा वित्त आयोगाबद्दल कोणत्या अनुच्छेदात चर्चा आहे? वित्त आयोग अनुच्छेद 280. महत्त्वाचा प्रश्न आहे. TCS IBPSने बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर 46 नंबर बघा कोणत्या अनुसूचित राज्यसभेतील राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व दिलेले आहे? 4थ्या अनुसूचीमध्ये. व्हेरी IMP प्रश्न. 47 नंबरचा प्रश्न बघा कामगारांना जीवनावश्यक वेतनाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 43. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेचे काही प्रश्न आता कव्हर केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओचे कंटेंट आवडत असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या,
लाईक करून द्या आणि शेअर करून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. धन्यवाद.